बरं लेकरं मारते ते रातभर हिंडते ह्यात गल्लीनं साऱ्या. मग ती दारू बंद करावंच लागत. परगावच्या मला सर्वे व्यवस्थित करू द्या. पण सर्वे करते वेळेस असं आढळलं की गावात 6 दुकानं आहेत सध्या तोरंब्यामध्ये, ती बंद झाली पाहिजे. कुठे गेली तर नवऱ्याचा त्रास काढला, आता मुलाचा पुढे त्रास काढायचा काम हे झालं. 250 रुपयात बाया काम करायचं आणि 30 ती घरात घालायचं. मग खायचं काय सगळ्या दारूला म्हणते त्यांनी अभिमानानं सांगतात की आम्ही हप्ते भरता म्हणून आम्ही दारू विकतो. मग आम्ही बी हप्ते भरून दारू विकू. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. दारूबंदी सामाजिक जाणीवेचा जागर. लोहारा तालुक्यातील एक छोटंसं पण संस्कारांनी मोठे असलेले गाव तोरंबा, जे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकावर झळकले. हेच ते गाव जिथून दिलालपूरचा राजा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने तालुक्यातील पहिल्या सांस्कृतिक जयंतीची सुरुवात झाली. पण आज याच गावामध्ये अवैधपणे दारूच्या दुकानामुळे गावाचं सामाजिक वातावरण दूषित होत आहे. अनेक घरांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. आईवडिलांची झोप उडाली आहे आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे आपली युवा पिढी नशेच्या गर्तेत अडकत चालली असल्याने तोरंबा गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने सामाजिक विचारधारेतून हॅलो मेडिकल फाउंडेशन आणि कोविजन फाउंडेशनच्या पुढाकाराने तसेच ग्रामपंचायतच्या ठरावाने दारू नको संसार वाचवा युवा पिढी वाचवा म्हणत लोहारा पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस प्रशासनास लेखी निवेदन दिलं आहे. या प्रसंगी आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर ग्रामपंचायतीचा अधिकृत ठराव, सामाजिक संघटनाचा भक्कम पाठिंबा आणि महिलांचा ठाम निर्धार. आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर या महिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया. गेलं का शेतातलं घरातलं काय सुद्धा ठेवण्यात झाले ते दारुडे लोक. 5-6 कुटुंबाला अक्षरशः घराला कुलूप लावली आणि वाटी सुद्धा ठेवला नाही तो घरात. सगळं विकून दारूवाल्याच्या घरात. आता सध्या तिथं परपंच दारूवाल्याच्या घरात आहे. मग आता ह्याला काय करायचं? ही भावी पिढी जे आता त्यांचं व्हायचं सगळ्या गोष्टी त्यांनी चांगलं होणार आहे त्याच्यातच ते धोक्यात चालले. तर मग ते दारूचा काय विषय आहे? हे दारूमुळे सगळ्या गोष्टी उलटल्या. आमचं तर आयुष्य गेलं, आमच्या नवऱ्यावाला आम्ही कसं तर कटलो, पण येणारी भावी पिढी धोक्यात आहे ना सर. तिथं झोपायचं, कुठे गेलता? शाळेला गेलता. हा, मग हे विचित्र नको असं वाटतं मला. तर तुम्ही ह्याच्यात लक्ष द्यावं. हा, प्रमाणाचं प्यायचं, तिथं झोपायचं. तिच्या घरात माझ्या घरात मग नेमकं कुठे देणार आहे हप्ते? कुठे दिलेलेस हेच मी साहेबाला विचारलं. मी हप्ते कुठे देते? आमच्या पंचायतवाडीचं सगळे आम्हाला साथ आहे. त्यांनी तर असे नाही ते. मग हिनं हप्ते कुठे रुजवला? कुठे तर बी कुठे रुजते? कुठं वापलालंय हे पाहिजे नाही. अहो, आमचं 200 रुपयाचं रोजगार आहे. माझी आम्ही 200 रुपये रोजगारानं करतो काम. येईपर्यंत नवरा 200 रुपये त्याच बाईला देऊन टाकल्यावर आम्ही खावं काय? 200 रुपये रोजगार करता बरोबर. तसं नाही. आमच्या गावचं ठरलेलं बरेच जण प्रयत्न केले. बिअर शॉप वगैरे हे बारच्या ठराव नाही, तो ठराव नाही. आम्ही दारुडी लोक काय सुद्धा ठेवणं झाली ते घरी दारू पिऊन लेकरा बायकावाला रोज त्रास द्यायचं. केलेला रोजगार सगळा इकडे दारूच्या बायाला घालायचं. हा, साड्या परकर सुद्धा घरात ठेवून ते दारूच्या बाया दुकानात नेऊन देऊ लागलेत. केलेले 200 रुपये रोजगार आम्ही त्यांना देऊ का दारूच्या बायावाला? मग आम्ही परपंच कसं करायचं? हां, ह्या विषयावर लई मोठी तळमळ आमची चालू आहे सध्या तरी. आणि साहेबाला विनंती आहे की दारूबंदीला. माझं नाव अनुसया धनराज माळी, मी राहणार तोरंबेचे आहे. आणि तोरंबेमध्ये सध्या परिस्थिती बघता एवढी बिकट आहे ना, भावी पिढी तर खराब झालीच आहे, पण येणारी भविष्याची जी पिढी आहे ती धोक्यात आहे. याचा सर्वस्वी विचार करून आम्ही गाववाल्यांनी असं ठरवलं की ग्रामपंचायतला जाऊन विशेष ग्रामसभा लावून त्याच्यामध्ये ठराव घेतला आणि दारूबंदी हे कायमस्वरूपी बंद करायच्यासाठी आम्ही अगोदर ग्रामपंचायत लेवलवर म्हणजे ठराव घेतला. आणि आज असा निर्णय घेतला की इथं पोलीस स्टेशनला, लोहारा तालुक्याला पोलीस स्टेशनला जमा केला आहे. आणि सरांचा असं म्हणजे प्रतिसाद चांगला भेटला आहे. तर ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई यासाठी आम्ही सगळ्या महिला मिळून आज निवेदन दिलं. तर ह्याच्यावर जर नाही काही ॲक्शन घेतले तर आम्ही भविष्यात आंदोलनाची पण तयारी ठेवली आहे सगळ्या महिला.
लोकाचं झालं का नवऱ्याचं झालं का लोकाचं आम्हाला खायला भेटणार ना प्यायला भेटणार झाले तुम्ही काय बी करा पण ह्या दारूला हेंडगा लावून द्या. तर मालक दारू प्यायली का नाही घराच्या बाहेर काढतात आणि लेकराला बी शिव्या देतात आणि राहायचंच नाही म्हणतात मरा म्हणतात जाऊन म्हणतात. मग करायचं कसं काय आम्ही सांगावं. दारू बंद करू. दारू बंदच हो कायमचीच तोरंब्यातली दारू बंद करायचं. काय नाही नुसतं बायका का रात ना दिवस काम करायचं आम्ही कष्ट करायचं. घरी आलं की मारा कुट्टे पुन्हा घराच्या बाहेर काढलेले ते झोपू देत नाही ते रात का करायचं. दारू कायमचीच बंद करायचं तोरंब्यातली. करायचं आणि त्यांना आणून अजून द्यावं लागते नाही दिलं तर घराच्या बाहेर लागते घराच्या बाहेर काढते रातभर घ्यावं लागते. नाही तसं बोलून काय नाही करा कायमचीच दारू बंद करा गावातली. दारू बंद करा. रोज भांडणे करणार घरात आम्ही वेळभर दिवसभर काम करणार अजून म्हणणार की त्यांच्यापासले पैसे संपले 200 रुपये द्या 100 रुपये द्या नाही देणं झाले की आम्हाला मारायचं आणि घराच्या बाहेर काढायचं. पण लेकरं मारते ते रातभर हिंडतो ह्यात गल्लीनं साऱ्या. मग ती दारू बंद करावंच लागत. आमच्या गावची अशी आहे की 3-4 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये 2-4 दारूची दुकानं ती अवैधरित्या होणं ही गावाच्या खरंच संस्काराच्या विरोधातली गोष्ट. आणि त्या दारूमुळं गावातील आमची तरुण पिढी असेल किंवा आमचे वडीलधारी असतील जो सर्वसामान्य माणूस आहे रोजगार करून आपलं कुटुंब भागवतो हे सगळे दारूच्या व्यसनाच्या आरी गेल्यामुळं गावचं नुकसान व्हायला चालू झाले. पिढ्या बर्बाद व्हायला चालू झाल्या. त्याच्यामुळं अशा अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनानं योग्य ती कारवाई करून आम्हाला तोरंब्याला दारूमुक्त करण्यात मदत करावी असा साकडा आम्ही पोलीस स्टेशनला घातला आणि आम्ही नक्कीच सर्वजण दारूबंदीच्या विरोधात गावच्या कल्याणासाठी कायम लढत राहू. बघा आमच्या गावाला गेल्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातला संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान योजनेचा पहिला पुरस्कार तोरंब्याला मिळाला. त्याचबरोबर लोहारा तालुक्यातली पहिली सांस्कृतिक सार्वजनिक शिवजन्मोत्सव दिलालपूरचा राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तोरंब्याचा वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा वारसा असणारं आमचं गाव आमच्या गावाचे संस्कार एवढ्या चांगल्या पद्धतीचे असताना सुद्धा आमच्या गावामध्ये दारूमुळे एवढं वातावरण खराब होत चालले याचं खरंच आम्हाला वाईट वाटते. म्हणून आम्ही आज हा आवाज उठवतो. मी ह्या आमच्या निवेदनाला जर यश नाही आलं तर याच्यापेक्षा मोठा लढा आम्ही तालुक्यात उभा करू आणि आमचं गाव 100% दारूमुक्त करून राहू एवढं आम्ही वचन सर्वसमोर घेतलेलं आहे. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि याच्यावर 100% कारवाई करणार. सर्व प्रकारे जेवढं त्यांना मदत होईल त्या पद्धतीने त्यांच्या माहितीप्रमाणे आम्ही 100% कारवाई करू एवढं मी त्यांना सांगितलं आश्वासन. या प्रसंगी सरपंच यादव हनुमंत चव्हाण, उपसरपंच रवींद्र बाबूराव रणखाम, तंटामुक्त अध्यक्ष दादासाहेब रणखाम, हॅलो मेडिकल फाउंडेशनचे बानू कांबळे, कोविजन फाउंडेशनचे लक्ष्मण रणखाम, रागिनी जांभळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सचिन रणखाम, अनुसया माळी, मीना कांबळे, मीना रणखाम, उज्ज्वला दुंगे, मंगल दुंगे, बारकुल कांबळे, बबिता रणखाम, श्यामल भंडारेसह आदी महिला याप्रसंगी मोठ्या संख्येत उपस्थित होते.